नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, आपल्या महिलांकडे इतक्या साड्या असतात ना की त्या ठेवण्यासाठी कपाटामध्ये जागा राहत नाही. तर अशा वेळेस या साड्या ठेवायच्या कुठे हा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला असतो. पण आजपासून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण अतिशय सोप्या पद्धतीचा आज सोपा उपाय तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघू शकतात, ह्या ज्या साड्या आहे मी तुम्हाला दाखवते, ह्या मी मेशोवरून बाय केलेल्या आहे. खूप कमी प्राईजमध्ये आपल्याला मेशोवरती मिळत आहे. लोकल मार्केटमध्ये जर तुम्ही अशा साड्या जर घ्यायला गेला ना तर तुम्हाला भरपूर अशी किंमत मोजावी लागते. पण ह्या ज्या साड्या आहे मी स्वतःसाठीच घेतल्या होत्या. म्हटलं चला आता बाकीचा व्हिडिओ बनवते, मग साड्या कुठून घेतल्या आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया. तर बघू शकतात, मी मेशोवरून बाय केलेल्या ह्या दोघंही साड्या तुमच्यासोबत आज शेअर करते. सोबतच तुम्हाला यानंतर या साड्या ठेवण्यासाठी कपाटाची देखील गरज पडणार नाही, असा एक सोपा उपाय देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघू शकतात, सर्वात आधी आपण ह्या साड्या बघूया कशा आहे ते, आणि त्यानंतर ह्या साडीची फोल्डिंग कशी करायची जेणेकरून आपण जास्तीत जास्त ठिकाणी आपल्या म्हणजे कमी जागेमध्ये आपण जास्तीत जास्त साड्या कशा ठेवू शकू हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, ही सेकंडवाली साडीसुद्धा मी मेशोवरूनच बाय केलेली आहे. आणि ही जी साडी जर तुम्ही लोकल मार्केटमध्ये जर घ्यायला गेले तर याच्यात डबल टिबल किंमत तुम्हाला द्यावी लागेल. पण आता मेशोवरती ही कलंजली पैठणी आपल्याला खूप कमी प्राईसमध्ये मिळते. आणि सध्या ही कलंजली पैठणी जी आहे ती खूप ट्रेंडिंगमधली सुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शनसुद्धा मिळून जाईल. आता तुम्ही म्हणाल ह्या साड्या कुठून घ्यायच्या किंवा याची जी लिंक आहे ती आम्हाला कशी मिळेल. तर बघा, या दोघंही ज्या साड्या तुम्हाला जर आवडल्या असेल ना, घ्यायच्या असेल ना, तर त्यांची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे. तुम्ही माझं डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा तिथे जाऊन चेक नक्की करा. ह्या दोघंही साड्यांची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शनसुद्धा मिळतील. खूप सुंदर सुंदर अजून कलर आहे. आणि याच्या ब्लाऊज पीसला देखील बघा, खूप सुंदर असे डिझाईन केलेले आहे. म्हणजे आपल्याला ब्लाऊजला वर्क करून घेण्याची देखील गरज नाही, तेही एवढ्या कमी प्राईजमध्ये मिळते. आणि खरं सांगते, आपण ज्या डेली यूजच्या ज्या साड्या घेतो ना, अगदी तशा साड्या आपल्याला जेवढ्या किमतीमध्ये मिळतात ना, त्याच किमतीमध्ये मी ही साडी बाय केलेली आहे. आता तुम्ही म्हणत असाल की तू एवढं सांगते, मग किंमत का सांगत नाही आहे. तर बघा, आम्हाला काही रेस्ट्रिक्शन असतात मेशो ॲपकडनं, तर त्यामुळे आम्ही डायरेक्टली किंमत सांगू शकत नाही. पण तुम्ही ही लिंकवरती जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तुम्हाला डायरेक्टली मेशो ॲपमध्ये याची जी किती प्राईस आहे ती दिसेल आणि तुम्ही इझिली तिथून ऑर्डरसुद्धा करू शकता. आणि बघू शकता, सुंदर असं मोराचं काम जे आहे ते ब्लाऊज पीसवरती दिलेलं आहे. खूप ॲट्रॅक्टिव्ह कलर आहे. मी हा माझ्या आईची ओटी, आता अधिक मास चालू आहे तर आईची ओटी भरतात त्यासाठी घेतलेली आहे. आणि बघू शकतात, ही फोल्डिंग एकदा नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कमी जागेमध्ये जास्त साड्या जर तुम्हाला बसवायच्या असेल तर ही फोल्डिंग तुमच्यासाठी खरंच महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने आपल्याला साडीचं 4 वेळेस मी फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर जो काही काठाचा भाग आहे तो बघा, एकदा अशा पद्धतीने फोल्ड केला. त्यानंतर साडीला असं उलट्या साईडने करून घ्यायचं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्यवस्थित जर ही फोल्डिंग बघितली तर खूप सोपी फोल्डिंग असणार आहे. आणि यानंतर तुमच्या साड्या खराब देखील होणार नाही. सोबतच तुम्ही कमी जागेमध्ये तुमच्या भरपूर साड्या देखील ठेवू शकतात आणि घरामध्ये नीटनेटकंसुद्धा दिसेल. खूप जास्त पसारा देखील होणार नाही आहे. आणि बघा, अशा पद्धतीने दोघंही बाजू ज्या आहे त्या फोल्ड करून घ्यायच्या आहे. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे सेम ती पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि बघू शकतात, पुन्हा त्या दोघंही ज्या घड्या मी केल्या होत्या त्या पुन्हा एकावर एक टाकायच्या आहे. आणि हा जो फोल्ड केलेला जो काठ आहे तो सुद्धा आपल्याला तसंच ठेवायचा आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचतात आहे. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. आता बघू शकतात, ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय, मी जो काठ फोल्ड केला होता त्या काठामध्ये आपल्याला हा उरलेला जो भाग आहे तो अशा पद्धतीने टाकायचा आहे. आणि खरंच खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. आता ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही साडीची घडी जर घातली, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून या साडीची घडी काढत नाही ना तोपर्यंत ही साडी आहे अशीच राहते. आणि यानंतर तुम्हाला कपाटाची गरज का पडणार नाही ते सुद्धा तुम्हाला पुढे कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आता बघा, ही झाली काठपदर साडीची घडी. आता तुम्ही म्हणाल काठपदर साडीची घडी जी आहे परफेक्ट करता येते, ती निघत देखील नाही. पण ज्या सॉफ्ट सिल्की साड्या असतात त्यांची देखील घडी जी आहे लवकर निघते. नुसता हात जरी लावला तरी पण साडीची घडी लगेच उलगडते आणि पूर्ण साडीची घडी मोडली जाते. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पुढची जी साडी आहे ती बघणार आहोत. आणि त्या अगोदर बघा, ही साडी तुम्हाला मी अगदी जवळून दाखवत आहे. खूप सुंदर कलर असणार आहे. कलंजनी पैठणी सध्या खूप ट्रेंडिंगमधली साडी आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही नक्कीच बाय करू शकता. आता सेकंडवाली साडीची घडी आपण बघूया. तर
बघू शकता अशा ज्या हलक्या फुलक्या अशा सिल्की साड्या असतात त्यांची जी घडी जी आहे अशा पद्धतीने तुम्हाला घालायची आहे। बघू शकतात मी 4 वेळेस फोल्ड करून घेतलं होतं साडीला। त्यानंतर ह्या दोघंही ज्या बाजू आहे त्यासुद्धा आपल्याला सेम आधीच्या साडीची जशी फोल्डिंग केली होती सेम त्या पद्धतीने हे जे काठ आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे। खूप सोपी पद्धत असणार आहे। तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे सुद्धा यामध्ये ठेवू शकतात। इकडे तिकडे जास्त कुठे आपल्याला शोधत बसण्याची देखील गरज नाही। तर बघा खालचा जो भाग आहे म्हणजे वरचा किंवा खालचा कुठला तरी भाग तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ शकता। त्यानंतर उरलेला भाग देखील आपल्याला असा वरच्या साईडचा जो फोल्डिंग आहे तिथपर्यंत आपल्याला ही फोल्डिंग करून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत असणार आहे, अजिबात अवघड नाही आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ज्या काही तुमच्या साड्यांच्या घड्या ज्या आहे व्यवस्थित राहत नसेल, कपाटामध्ये खूप जास्त पसारा दिसत असेल, तर अशा वेळेस तुम्ही जर ह्या साड्याच्या घड्या जर अशा पद्धतीने जर करून ठेवल्या तर नक्कीच कपाट देखील सुटसुटीत दिसते आणि दिसायलाही चांगलं दिसते। सोबत वेळेवरती सगळ्या साड्या सापडतात देखील। आणि बघा ह्या फोल्डिंगचा वरचा जो भाग होता बघा एक पॉकेट तयार होतं, त्यामध्ये हा उरलेला भाग आपल्याला टाकायचा आहे। आता या पॉकेटमध्ये तुम्ही तुमचा पेटीकोट देखील ठेवू शकतात किंवा ब्लाऊजसुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। भरपूर अशी जागा देखील असते आणि बघू शकतात रिझल्ट तुमच्या समोर आहे। खूप छोटी आणि खूप सुंदर अशी साडीची घडी जी आहे आपली तयार झालेली आहे। अशा सिल्की साड्या ज्या आहे लवकर घडी म्हणजे आपण थोडी नॉर्मल घडी जरी घातली तरी ती पटकन उडून जाते, खूप विस्कटल्या जाते घडी। पण अशा पद्धतीने जर तुम्ही साड्यांची जर घडी घातली तर नक्कीच साड्यांची घडी अजिबात निघत नाही आणि ही साडी खरंच खूप सुंदर आहे। मार्केटमध्ये सध्या अशा ट्रॅडिशनल लुकवाल्या ज्या साड्या आहेत त्या खूप महाग मिळतात, पण तुम्हाला ही जी पार्टीवेअर साडी जी आहे बघा खूप कमी प्राईसमध्ये आता मेशोवरती मिळते, अजिबात मिस करू नका। आता राहिला प्रश्न कपाटाचा। आता तुम्ही म्हणत असाल की कपाटाची गरज का नाही, कारण मी हे सुंदर असं ऑर्गनायझर बॉक्ससुद्धा मेशोवरूनच बाय केलेलं आहे। तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात, खूप कमी प्राईजमध्ये मिळत आहे। सध्या आता मेशोवरती 70% ऑफचा सेलसुद्धा सुरू होत आहे, तर त्याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी फायदा करून घेऊ शकतात। मी गेले कित्येक दिवसापासून या बॉक्सचा वापर करते आणि क्वालिटी बघा खूप सुंदर आहे। तुम्ही याला पावसामध्ये ठेवा, उन्हामध्ये ठेवा, अजिबात हे खराब होत नाही। आणि बघा वरच्या साईडने तुम्ही व्यवस्थित अशा साड्या ठेवू शकतात। तुम्ही भरपूर अशा साड्या ज्या आहे ते यामध्ये व्यवस्थित अशा छान मी ज्या पद्धतीने फोल्डिंग करायला सांगितली त्या पद्धतीची जर फोल्डिंग करून तुम्ही जर साड्या ठेवल्या तर 50हून जास्त साड्या तुमच्या एकाच ठिकाणी या बॉक्समध्ये मावणार आहे। आणि वरच्या साईडने साड्या ठेवल्यानंतर बघा समोरच्या साईडने देखील आपल्याला एक कप्पा मिळतोय म्हणजे चाईन मिळते, त्या ठिकाणाहून बघा तुम्ही एक एक साडी काढू देखील शकता। खूप सुंदर आहे। या सगळ्या प्रॉडक्टची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्हाला सगळ्या ज्या लिंक आहे त्या मिळून जातील। आणि असेच छान छान जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारात शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल। आणि हे ऑर्गनायझर बॉक्स जे आहे हायली रिकमेंड करते की तुम्ही नक्की बाय करू शकता। खूप सुंदर आहे, स्ट्रॉंग क्वालिटी आहे, सोबत प्राईस देखील कमी आहे। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।